सभापती महोदया, सन्मान्य सदस्य इद्रिस नायकवडी साहेब आणि त्याचबरोबर सन्मान्य सदस्य सन्मान्य खोडके साहेब या दोघांनीही जन्मजात बहिरेपणाचा एकूण जो काही आजार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जे ऑपरेशन्स करायला पाहिजे त्याची गरज आणि त्याच्याबद्दल शासनानं काय करावं याच्याबद्दलच्या सुद्धा त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्यात. खरं तर हे खरं आहे की जन्मजात संवहनशक्ती कमी होणं अथवा जन्मता करणं बधिरी असणं या एकूण जे काही आपल्या भारतामधलं एकूण जन्मजात कर्णबधिरी असण्याचं प्रमाण जे आहे ते प्रति 1000 मध्ये 4.7 ते 10 पर्यंत आहे. आणि या सगळ्याचा एकूण ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला उशीर झालेला असतो आणि त्यामुळे साहजिकच या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असल्या तरी दुर्लक्षित राहतात. आता बऱ्याच वेळा असं होत असते की वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांच्या माध्यमातून ज्यावेळेला पालकांच्या लक्षात येते त्यावेळेला पालक प्रयत्न करतात, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असते ती कुटुंब चांगल्या पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने सुद्धा व्यवस्था करतात. आणि मग साहजिकच एका बाजूला आर्थिक संपन्नता असणारे लोक चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांवर उपचार करतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना कल्पनाही असते नसते आणि कल्पना असताना सुद्धा काही आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे सुद्धा या बाबतीत काही अडचणी येतात. यापूर्वी आपला जो काही एकूण महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये याचा समावेश होता आणि त्या समावेशाच्या माध्यमातून आपण सुद्धा या एकूण 1356 जी पॅकेजेस होती त्या पॅकेजेसमध्ये याचा समावेश होता. पण समावेश जरी असला तरी याच्यामधली रक्कम कमी होते आणि आपण सन्मान्य इद्रिस नायकवडी साहेब जे म्हणतात ती वस्तुस्थिती खरी आहे. त्याला येणारा खर्च जो आहे तो खर्च आणि आमचं पॅकेज याच्यामध्ये कुठंच म्हणजे मेळ बसत नाही असं म्हणायला पाहिजे. त्यामुळे साहजिकच एकदा मिरजला अशाच पद्धतीचे एक 250 ते 300 मुलांचं ऑपरेशन झाले होते. मिरज हे तसं मेडिकल हब आहे आणि त्यामुळे साहजिकच तिथल्या सगळ्या डॉक्टर्सनी तिथल्या आमदार महोदय खासदार महोदय सगळ्यांना आग्रह करून मलाही बोललं होतं. मला येता आलं नव्हतं पण मी फेसीवरती उपस्थित राहिलो होतो आणि त्यावेळेला सुद्धा माझ्या लक्षात आलं होतं की या विषयामध्ये गांभीर्यपूर्वक आम्ही जेवढं काम करू तेवढं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या विभागामध्ये बैठक घेतली. त्या बैठकीनंतर आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिल्या आणि त्याच्यानंतरच्या 2 गोष्टींवरती आम्ही पुढे निघालो. आज सुद्धा काही गोष्टी आम्ही करणं गरजेचं आहे त्याच्याबद्दलचं सुद्धा मी निश्चितपणे सांगेन. आपण केंद्र शासनाकडे याची मागणी केली कारण 7 ते 7.5 लाख रुपयेपर्यंतचा खर्च साधारणतः याच्याबद्दल येतोय. RBSKच्या एकूण नॉर्म्समध्ये आपल्याला ज्या पद्धतीने जायला पाहिजे त्याच्यासाठी येणारा खर्च आणि दुसरं असं आहे की 2 वर्षाच्या ऐवजी याचा कालावधी वाढवला पाहिजे. RBSKच्या नॉर्म्सप्रमाणे 2 वर्षाच्या पुढे जाता येत नाही. त्यामुळे आम्ही केंद्र शासनाकडे याच्याबद्दलचं पत्र लिहिलं आहे. पत्र लिहूनच थांबून चालणार नाही तर त्याच्याबद्दलचा पाठलाग सुद्धा आम्ही करतोय कारण 2 वर्षाच्या ऐवजी किमान 5 वर्षांपर्यंत जर आपण याच्याबद्दलची एक गाईडलाईन्समध्ये थोडीशी दुरुस्ती केली तरच हे खऱ्या अर्थानं आपण बऱ्याचशा लोकांना लाभ मिळू शकतोय. RBSK ही योजना महत्त्वाची आहे आणि या योजनेचं नियमन मात्र दिल्लीतून होते. त्यामुळे साहजिकच केंद्र शासनाकडे प्रयत्न करणं आणि आमच्या वतीनं त्याच्यासाठी पाठलाग करून त्याला मान्यता घेण्यासाठी कारण तो परत देशपातळीवरती सगळ्या राज्यांमध्ये तो जाणारा विषय आहे. फायनान्शियल बर्डन आहे त्यामुळे साहजिकच त्याला वेळ लागेल. पण आमचा प्रयत्न निश्चितपणे त्याच्यासाठी सकारात्मक आहे आणि आम्ही निश्चितपणे त्याच्यात रिझल्ट देऊ. दुसरा मुद्दा आहे की एका बाजूला ते होत असताना महात्मा फुले आरोग्यदायी योजना जी आपल्या सगळ्यांची अतिशय महत्त्वाची योजना आहे त्या योजनेबद्दल सुद्धा आम्ही याला कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाऊ शकतो याच्यासाठी सुद्धा आम्ही बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये साधारणतः 5 लाख रुपयेपर्यंतचे आमच्याकडून खर्च आणि उरलेला 2-2.5 लाख रुपयेचा जो खर्च आहे तो खर्च आता जी काही मुख्यमंत्री महोदयांनी नवीन आमच्या ह्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेला जी मोठी ऑपरेशन्स आपण करतोय 9 ते 22 लाख रुपयेपर्यंतची तरतूद केली अशामध्ये सुद्धा त्याचा समावेश जर केला तर अनेक मुलांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची योजना होईल. त्यामुळे एका बाजूला केंद्र शासनाकडे 2 वर्षाच्या ऐवजी 5 वर्षांपर्यंत याचा एकूण कालावधी वाढवण्यासाठीचा प्रयत्न आणि त्याचबरोबर RBSK इतकंच महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये सुद्धा योजनेतली सुधारणा करून या सगळ्या ऑपरेशनचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेण्यासाठीचा प्रस्ताव सुद्धा शासनाच्या वतीने आम्ही पाठवतो.